हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर बऱ्याच जणांना आंबा खायला खूप जास्त आवडतो. असे खूप कमी जण असतात ज्यांना आंबा आवडत नाही. असं मी तर आतापर्यंत कोणी पाहिलंच नाही, पण तरीसुद्धा तर अशाच आमरसप्रेमीसाठी मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून नक्कीच आपल्याला कळायला पाहिजे की ते आपल्या शरीरासाठी किती घातक आहे आणि किती चांगलं आहे. आयुर्वेदाचे आरोग्य नियम काय आहेत तर तर त्याचसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. बरेच जण म्हणतात आंब्याने वजन वाढतं, जास्त आंबा खाल्ल्याने आपलं वजन खूप वाढेल म्हणून आवडून सुद्धा बरेच जण आंबा खात नाहीत. तर यातलीच मी सुद्धा एक आहे. बरेच दिवस मी आंबा खात नव्हते, टाळायची, वजन वाढन, वेट गेन होईल. तर कितपत हे खरं आहे आणि कितपत हे खोटं आहे हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उन्हाळा आला की घराघरात आंब्याचा सुवास दरवळू लागतो आणि खरंच सांगते लिटरली महत्त्वाचं म्हणजे आंब्याचा वास आला की आपल्याला आंबा खाण्यापासून कंट्रोल करणं हे खूप जास्त अवघड असतं. कोणाला आमरस पोळी आवडते तर कोणाला मँगो शेक किंवा मँगो लस्सी. पण आंबा खाताना तो दूध किंवा दह्यासोबत खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे किती हानिकारक आहे हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आंबा हा फळाचा राजा असला तरी तो खाण्याचे काही विशिष्ट नियम आयुर्वेदात सांगितले आहेत. चुकीच्या पदार्थासोबत आंबा खाल्ल्यास शरीरात विरुद्ध आहार तयार होऊन आरोग्याची तक्रार नक्कीच होऊ शकते. तर पहिलं म्हणजे आंबा आणि दूध. जसं की तर पिकलेला आंबा आणि दूध यांचा संयोग कसा मानला जातो हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पिकलेला आंबा चवीला गोड आणि थंड असतो. जेव्हा तो दुधासोबत एकत्र केला जातो तेव्हा तो शरीरासाठी पौष्टिक आणि खूप जास्त छान ठरतो. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि पित्तदोष शांत होण्यास मदत होते. पण आंबा पूर्णपणे पिकलेला आणि गोड असावा. जर आंबा थोडाही आंबट असेल तर दुधासोबत खाल्ल्याने आपलं पचनसुद्धा बिघडू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबा आणि दही. मँगो आणि करड खाणं कितपत योग्य आहे? अनेक जण आवडीने मँगो लस्सी पितात किंवा मँगो श्रीखंड खातात. पण हे कसं हानिकारक ठरू शकते? विरुद्ध आहार कसा होऊ शकतो? आंबा हा उष्ण प्रवृत्तीचा मानला जातो, तर दही हे थंड आणि आंबट असते. हे दोन परस्पर विरोधी गुणधर्माचे पदार्थ असल्याने शरीरात विष तयार होऊ शकते. दुष्परिणाम म्हणजे काय? यामुळे पचनाच्या समस्या होऊ शकतात, गॅस, ॲसिडिटी आणि त्वचेवर खाजसुद्धा किंवा छोटे छोटे बारीक पुरळसुद्धा येऊ शकतात. असे छोटे छोटे आजार नक्कीच यामुळे उद्भवू शकतात. तर आंबा कशासोबत खावा आणि कशासोबत नाही खावा? तर मिश्रण कसं पाहिजे? तर आंबा प्लस पिकलेला दूध पिकलेला असल्यास मान्य ताकद वाढते, पित्त कमी होते. पण आंबा प्लस दही अमान्य विरुद्ध आहार आहे. पचन बिघडतं, त्वचेचे विकारसुद्धा होतात. आंबा प्लस पाणी सावधगिरीने आंबा खाल्ल्यास लगेच पाणी पिऊ नये, पचन मंदावते. हे नक्कीच आपण लक्षात ठेवले पाहिजे. रिकाम्या पोटी आंबासुद्धा खाणे टाळायचं. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. आंबा चवीला चांगला तरी असला तरी अतिसेवन टाळायचे. विशेषतः ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी मर्यादित स्वरूपातच आंबा खाल्ला पाहिजे. तर असे काहीसे ह्या आंब्याचे गुणधर्म आहेत. तर तुम्ही आंबा खायच्या अगोदर खूप जास्त विचार करत असाल तर मी जशा पद्धतीने सांगितलं आहे त्या गोष्टीसोबत आपण टाळून, जसं मी सांगितलं त्यानुसार कधीतरी इव्हान दिवसातून एक वगैरे आपण आंबा नक्कीच खाऊ शकतो. पण खूप जास्त आवडते म्हणून लिमिटच्या बाहेरसुद्धा आंबा खाऊ नये, कारण त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखर वेगानं वाढू पण शकते आणि वजनसुद्धा गेन होऊ शकते. एवढंही नाही पण होऊ शकते. बऱ्याच जणांना रस वगैरे प्यायची भरपूर सवय असते. जर रसा थ्रू वगैरे आंबा खात असताल किंवा पीत असताल तर त्यामध्ये शुगर अजिबात टाकू नका. वाटलंच तर थोडंसं मीठ टाकून खा, जेणेकरून शुगर पण शरीरामध्ये कमी जाईल आणि तुम्हालासुद्धा तुमचा आंबा खाल्ला आहे असं वाटेल. तर अशा पद्धतीने आंबा खा. तर आता तुम्ही टेन्शन न घेता आंबा खाऊ शकतात. तर एकही न खाल्ल्यापेक्षा कसा खायचा हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर आय होप तुम्हाला माझी ही महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल. आणखी अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून बरेचसे व्हिडिओ मी त्यावर छान छान महत्त्वपूर्ण अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा जाऊन चेक करा. आणखी भेटूयात नवीन नवीन आणि छान माहितींसोबत. तोपर्यंत बाय.